विद्यार्थी मित्रांनो, गेल्या व्हिडिओमध्ये आपण घटक 3 मधील उपघटक 3.4 निर्देश आणि या निर्देश या उपघटकामध्ये सुद्धा पुन्हा 4 उपघटक आहेत। त्यापैकी आपला जो त्यातला पहिला म्हणजेच अ जो घटक होता, योग्य शब्दांचा वापर करून वाक्य पूर्ण करा, या घटकावरील व्हिडिओ आपण कालच्या तासामध्ये पाहिलेला आहे। आणि आज आपल्याला आता त्याच्या पुढचा उपघटक आ निर्देश मधलाच ना विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या आ, आणि त्या उपघटकाचं नाव आहे सुसंगत वाक्याचा परिच्छेद। यावरील व्हिडिओ आज आपल्याला पाहायचा आहे। आता सुसंगत वाक्याचा परिच्छेद यावरचे प्रश्न सोडवत असताना काही नियमांचं आपल्याला पालन करावं लागणार आहे, काही गोष्टी आपल्या लक्षामध्ये ठेवाव्या लागणार आहेत। त्या गोष्टी काय आपण लक्षामध्ये ठेवलं पाहिजे की यावरचे प्रश्न सोडवत असताना? तर विद्यार्थी मित्रांनो, परिच्छेदात एकमेकांना सुसंगत असणारी वाक्य असतात। आता हे जे सुसंगत हा जो परिच्छेद आहे, या परिच्छेदामधील जी वाक्य आहेत ते सुसंगत एकमेकांना सुसंगत अशी वाक्य असतात आणि या वरच्या वाक्याशी संबंधित असे खालचे वाक्य असते। म्हणजे वरच्या वाक्याशी संबंधित खालचं वाक्य असतं आणि सुसंगत परिच्छेद हे 2 किंवा 3 वाक्याचे असते बघा। आता विद्यार्थ्यांनो, यावरील प्रश्न सोडत असताना आपल्याला परीक्षेमध्ये सुसंगत वाक्याचा परिच्छेद यावरील कमीत कमी 3 प्रश्न विचारले जातात। जास्तीत जास्त 3 आणि कमीत कमी 2 प्रश्न विचारले जातात। पण यावरचे प्रश्न सोडवत असताना आपण काय करायचं आहे, कारण या प्रश्नाचं उत्तर असं असतं की पहिल्या प्रश्नाचं उत्तर दुसऱ्याशी संबंधित असतं किंवा दुसऱ्याचं उत्तर पहिल्याशी संबंधित असतं, तर कधी कधी पहिल्या प्रश्नाचं उत्तर तिसऱ्या वाक्याशी संबंधित असतं। आणि त्यामुळे हे प्रश्न सोडवत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे आपल्याला की तिन्ही प्रश्नाचे उत्तर पहिल्यांदा वाचायचं आणि तिघाला अनुसरून एकावर एक अवलंबून असणारा जो उत्तर आहे त्याच उत्तराचा पर्याय आपल्याला इथे काय करायचा आहे, निवडायचा आहे। मी हे का सांगतो तर त्याच्या पाठीमागे कारण आहे विद्यार्थ्यांनो। ते काय, समजा आपण गडबडीमध्ये समजा पहिलाच प्रश्न वाचलं आणि लगेच त्याचा एक पर्याय बोध केला आणि त्याच्यानंतर मी दुसरा प्रश्न वाचल्यानंतर मी आणि तिसरा प्रश्न सोडवल्यानंतर मी आपल्या लक्षामध्ये येतं की आपण जे पहिला प्रश्न सोडवलेला आहे तो प्रश्न आपला काय झालेला आहे, चुकलेला आहे आणि पुन्हा आपल्याला इथं काय पर्याय उरलेला नसतो। म्हणून त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगायला लागलो की या सुसंगत वाक्याचा परिच्छेद यावर प्रश्न सोडत असताना 3 प्रश्न असो किंवा 2 प्रश्न असो, तिन्ही प्रश्न एक सलग वाचून घ्यायचे आणि तिघाला अनुसरून तिघाला जी योग्य असेल एकावर अवलंबून दुसरा अवलंबून तिसरा असे प्रश्न असे उत्तरे येणार आहेत आणि त्यातला जी योग्य आहे ते एक निवडायचं की जेणेकरून काय होणार आहे, तुमचा तो सुसंगत परिच्छेद तिन्ही प्रश्नाचं उत्तर लिहिल्यानंतर पूर्ण होणार आहे, अन्यथा आपला ते प्रश्न चुकणार आहे। आता सुसंगत परिच्छेद किती वाक्याचं असू शकतं, 2 वाक्याचं किंवा 3 वाक्याचं असू शकतं। 2 किंवा 3 याच्यापेक्षा जास्त येत नाही, हे लक्षात घ्यायचंय। आता बघा, हा प्रश्न सोडवताना वाक्याचा क्रम आणि त्यातील क्रियांचा क्रम लक्षात घ्या। आता यावरील प्रश्न सोडवत असताना आपण काय करायचं आहे की वाक्याचा जो क्रम आहे किंवा त्याच्यातील जे क्रिया आहेत त्या क्रियांचा क्रम आपल्या लक्षामध्ये घेतला पाहिजे, कारण प्रश्न सोडवताना त्या वाक्यांचा क्रम आणि त्यातील क्रियांचा क्रम जर आपल्या लक्षामध्ये आलं की आपल्याला या सुसंगत वाक्याचा परिच्छेद यावरील प्रश्न सोडवायला आपल्याला काही अडचण येणार नाही। पुन्हा आणखी काय केलं पाहिजे आपण, बऱ्याचदा दुसऱ्या वाक्याचा क्रम पहिल्या वाक्याशी संबंधित असतो। म्हणजे सुसंगत वाक्याचा परिच्छेद यावरील प्रश्नाची उत्तरं सोडवताना आपण काय करायचं, तर बऱ्याच वेळा असं असतं की दुसऱ्या वाक्याचा क्रम पहिल्या वाक्याशी संबंधित असतो आणि बघा कधी कधी आपण काय करतो की डायरेक्ट लगेच पहिलाच प्रश्न सोडून टाकतो आणि सोडवल्यानंतर आपल्या लक्षामध्ये येतं की आपला हा प्रश्न चुकला, आपण त्याच वेळेस पुढचे प्रश्न वाचायला पाहिजे होते पण आपण वाचलं नाही आणि त्यामुळे काय होतं, आपलं ते प्रश्न चुकतं। म्हणून हे लक्षात घ्यायचंय की काय करायचं आहे की बऱ्याच दुसऱ्या वाक्याचा क्रम पहिल्या वाक्याशी संबंधित असतो, हे आधी आपल्या लक्षामध्ये आलं पाहिजे।
आणि पुन्हा पुढची गोष्ट काय करायला पाहिजे, सुसंगत परिच्छेदातील सगळी वाक्य वाचून वाक्याचा समज लक्षात घेऊनच उत्तरे निश्चित करा. आणि हा जो परीक्षेमध्ये दिलेला जो सुसंगत वाक्याचा परिच्छेद आहे ते त्या परिच्छेदातील तिन्ही वाक्य वाचायचं आहे आपल्याला आणि त्या वाक्याचा संबंध लक्षात घ्यायचा आहे आणि त्या संबंध लक्षात घेऊन आपल्याला काय करायचं आहे की त्यावरील उत्तरे आपल्याला काय करायचे आहेत, निश्चित करायचे आहेत. अन्यथा आपले प्रश्न तिथं चुकणार आहे. कारण पहिल्या वाक्याचा संबंध दुसऱ्याशी किंवा दुसऱ्या वाक्याचा संबंध तिसऱ्या वाक्याशी किंवा तिसऱ्या वाक्याचा संबंध पहिल्या वाक्याशी संबंधित असतो आणि त्यामुळं तिन्ही प्रश्न वाचायचे आणि योग्य जी वाटणार आहे तोच उत्तर आपल्याला इथं काय करायचं आहे, नोंदवायचा आहे किंवा त्याच्यावरचा प्रश्न व्यवस्थित आपल्याला सोडवायचा आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, सुसंगत वाक्याचा परिच्छेद म्हणून 3च वाक्य दिले जातात किंवा 2 वाक्य दिले जातात. पहिल्यांदा हा प्रश्न पडल्यानंतर लगेच वाचायचा. प्रश्न वाचल्यानंतर लक्षात घ्या सुसंगत परिच्छेद वर आधारित प्रश्न आहे, त्यामुळे लगेच त्याच्या पुढचा प्रश्न क्रमांक वाचायचा. त्याच्या पुढचा 2 दिलेत ते 3 दिलेत हे पाहायचं आणि ते तिन्ही ठिकाणी जर 3 वाक्य किंवा तिन्ही वाक्यामध्ये एक शब्द असा टाकायचा की जेणेकरून तिन्ही वाक्यात ते शब्द टाकल्यामुळे काय होणार आहे की तो सुसंगत असा परिच्छेद वाटणार आहे. जर आपल्याला ते वाक्य बरोबर वाटत नसेल तर आपला प्रश्न चुकला असा प्रयत्न करायचा. म्हणून काय करायचं की तिन्ही प्रश्नाला अनुसरून उत्तर येणार आहे की एकावर दुसरा दुसऱ्यावर तिसरं अवलंबून असणार आहे आणि त्याच वेळेस तुमचं काय होणार आहे की तो जो सुसंगत परिच्छेद आहे तो वाक्याचा सुसंगत परिच्छेद पूर्ण होणार आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, आता परीक्षेमध्ये कशा पद्धतीने तुम्हाला यावर प्रश्न पडतात ते आपण उदाहरणासह पाहूया. म्हणजे इथं 3 प्रश्न दिले आहेत आणि या तिन्ही प्रश्न एकावर अवलंबून दुसरा आहे, दुसऱ्यावर अवलंबून तिसरा प्रश्न आहे. ते कशा पद्धतीने प्रश्न पडतात ते आपण पाहूया. बघा, आता पहिला परिच्छेद आहे बरं का, परिच्छेद पहिला, परिच्छेद पहिला. त्याच्यामधलं आता आपण काय करूया, उदाहरण. त्यासाठी त्या उदाहरणासाठी आपण पहिला घेऊया. काय म्हणते बघा, चांगला 12 जणांचा 10-12 जणांचा टिंब लगोरी खेळण्यासाठी जमला असा प्रश्न आहे बघा. म्हणजे चांगला 10-12 जणांचा टिंब लगोरीसाठी जमला. त्याचा पहिला पर्याय आहे बघा थवा, दुसरा आहे गठ्ठा, तिसरा आहे गोळका आणि चौथा पर्याय आहे जुडगा. आता हा प्रश्न आहे आणि याच्यासाठी इथं आपला पर्याय 4 बोर्ड दिले. त्या 4 मधला आपल्याला इथं एक पर्याय काय करायचा आहे, रंगवायचा आहे बघा. आता हा आहे. आता इथं त्याच्या पुढचा प्रश्न मी लिहित नाही, पण आपल्याला इथं 3 प्रश्न दिले. या सुसंगत परिच्छेद पूर्ण करण्यासाठी 3 वाक्य दिले आहेत आणि हे तिन्ही वाक्यामध्ये आपल्याला एक तिघाला अनुसरून असं शब्द इथे टाकायचे की त्यामुळे काय होणार आहे की हा आपला इथं प्रश्न पूर्ण होणार आहे. आणि त्यातला दुसरा प्रश्न सोडू, ह्याचं उत्तर पुन्हा सांगतो, आताच नाही सांगणार, कारण सुसंगत परिच्छेद कशा पद्धतीने येतात ते आपल्याला पुन्हा पाहायचंय. स्नेहल आणि जयंतने आपापले टिंब वाटून घेतले. त्याचा पहिला आहे बघा भिडू, दुसरा आहे मित्र, तिसरा पर्याय आहे शत्रू आणि चौथा पर्याय आहे बघा वर्गमित्र. हे 4 पर्याय आहेत आणि या 4 पर्यायासाठी
इथं आपल्याला उत्तरासाठी काय दिलं आहे 4 गोल दिले आहेत आणि हा तिसरा आहे यातला प्रश्न बघा काय म्हणते 2 टिंब 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 तयार झाले। आता त्याचा पर्याय पहिला आहे खेळाडू, दुसरा पर्याय आहे संच, तिसरा पर्याय आहे गट आणि चौथा पर्याय आहे संघ आणि याच्यासाठी 4 इथं उत्तरासाठी 4 गोल दिले आहेत। आता विद्यार्थी मित्रांनो हा बघा हा सुसंगत परीक्षा तुम्हाला अशा पद्धतीनं तुम्हाला 3 प्रश्न 3 वाक्य किंवा 2 वाक्य दिली जातील आणि हे सोडवायचे। आता समजा हो का पहिल्या प्रश्नाचा संबंध दुसऱ्याशी किंवा दुसऱ्या प्रश्नाचा संबंध तिसऱ्या प्रश्नाशी असलेला आलेला आपल्याला पाहायला मिळेल। ते कशा पद्धतीने आपल्याला सोडवायचं आणि ते पुन्हा समजून सांगायचं बघा। चांगला 10-12 जणांचा टिंब टिंब लगोरी खेळण्यासाठी जमला। पहिला पर्याय आहे थवा, दुसरा आहे गट्टा, तिसरा आहे गोलका आणि चौथा आहे जुडका। आता बघा थवा कशाचा असतो पक्ष्यांचा थवा, वह्यांचा गट्टा, मुलांचा घोळका आणि जुडगा कशाचा असतो किल्ल्यांचा जुडगा आणि त्यामुळे या ठिकाणी काय येतो की चांगला 10-12 जणांचा घोळका लगोरी खेळण्यासाठी जमला। आता घोळका म्हणजेच किती पर्याय आहे तिसरा, मग आपण इथं तिसरा गोल काय करायचा आहे पूर्ण रंगवायचा बघा। आता हा झाला। आता त्याच्या पुढचा प्रश्न दुसरा प्रश्न आहे बघा। स्नेहल आणि जयंतने आपापले टिंबटिंब वाटून घेतले। आता बघा या खेळाशी आपल्या पहिल्या प्रश्नावर लक्षात आलं की हा जो आहे तो खेळासंबंधित आहे। आता बघा स्नेहल आणि जयंतने आपापले टिंबटिंब निवडून घेतले, भिडू मित्र शत्रू आता वर्ग मित्र। आता खेळासाठी कशाची गरज असते आपल्याला सहकार्याची गरज असते। मग सहकार्याला मराठीत इथं काय शब्द दिला आहे समजा भिडू, भिडू या शब्दाचा अर्थ काय आहे सहकारी, म्हणजेच स्नेहल आणि जयंतने आपापले भिडू वाटून घेतले म्हणजेच गडी आपलं त्या शब्दाचा किंवा सहकारी हे आपले काय केलं तर निवडून घेतले। त्यामुळे भिडू म्हणजेच पहिला पर्याय काय करायचा आहे आपल्याला पूर्ण रंगवायचा आहे। आणि आता त्याच्या पुढचा प्रश्न आहे तिसरा बघा 2 टिंबटिंब तयार झाले। आता 2 प्रश्नावरून आपल्या लक्षामध्ये आलेले आहे 2 प्रश्नावरून आपल्या लक्षामध्ये आलेला आहे की हा जो सुसंगत वाक्याचा परिच्छेद आहे तो कशाशी संबंधित आहे खेळाशी संबंधित आहे। त्यामुळे आपल्या लक्षामध्ये आलं आहे। आता त्या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर सोडवायला आपल्याला काही अडचण येणार नाही कारण 2 प्रश्नाचे आपल्याला एकमेकाशी सुसंगत आलेले आहेत उत्तर। आता तिसरा ऑटोमॅटिक आपल्याला सापडणारच आहे बघा काय म्हणते 2 टिंबटिंब तयार झाले। आता खेळासाठी पहिला आहे खेळाडू, दुसरा आहे संच, तिसरा आहे गट आणि चौथा आहे संघ। मग आता बघा खेळाडूचा काय असतो खेळाडूचा संघ असतो आणि त्यामुळे इथे उत्तर काय येणार आहे संघ, म्हणजेच 2 संघ तयार झाले। कोणता खेळ खेळण्यासाठी लगोरी, लगोरी हा खेळ खेळण्यासाठी तर 2 संघ तयार झाले आणि त्यामुळे इथं जो उत्तर येणार आहे तो उत्तराचा पर्याय क्रमांक किती येणार आहे चौथा येणार आहे, म्हणजेच 2 संघ तयार झाले। हे कशावर लक्षात आले आपल्या की खेळासंबंधित हा परिच्छेद आहे किंवा सुसंगत वाक्याचा परिच्छेद कशावर अवलंबून आला आहे खेळासंबंधित आलेला आहे आणि ते कोणता खेळ तर लगोरी खेळण्यासाठी हा संघ तयार झालेला आहे। आणि हे कशावर लक्षात आले आपल्या की पहिलेच म्हणते चांगला 10-12 जणांचा टिंबटिंब लगोरी खेळण्यासाठी जमला, म्हणजे इथं चांगला 10-12 जणांचा घोळका लगोरी खेळण्यासाठी जमला। लगेच दुसरा प्रश्न असं की स्नेहल आणि जयंतने आपापले गडी म्हणजेच भिडू म्हणजेच सहकारी वाटून घेतले आणि तिसरा प्रश्न आहे 2 टिंबटिंब तयार झाले, 2 संघ तयार झाले आणि या संघामध्ये काय झालं आहे लगोरी खेळण्यासाठी किंवा लगोरी खेळण्यासाठी 2 संघ तयार होऊन लगोरी हा खेळ त्यांनी
खेळलेला आहे. यावर आपण लक्षात ठेवलं आहे किंवा अशा पद्धतीनं आपल्याला काय करायचं आहे की सुसंगत वाक्याचा परिच्छेद हा आपल्याला इथं पूर्ण करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्यायचं पहिल्यांदा हा प्रश्न सोडवत असताना तिन्ही प्रश्नाचे पहिला प्रश्न वाचल्यानंतर लगेच त्या प्रश्नाचं पर्याय बोध करायचं नाही, लगेच पुढचा प्रश्न बघायचा आणि त्याच्या पुढचा 2 दिला असेल तर 3 देऊ शकतात. तिन्ही प्रश्न वाचायचं आणि आपण लक्षामध्ये घ्यायचं की हा जो प्रश्न आहे तो प्रश्नासाठी किंवा त्या प्रश्नासाठी तिन्हीसाठी एकच अनुसरून असा उत्तर येणार आहे की एक उत्तर सापडलं की आपल्याला पुढचे दोन्ही उत्तर बरोबर सापडू शकतात. तेव्हा का इथं लगोरी खेळण्यासाठी हा आपल्याला लक्षामध्ये आलेला आहे. त्यामुळे पुढे लगेच कळालं की हा खेळ खेळण्यासाठी लगोरी खेळण्यासाठी आपल्याला भिडूची गरज पडणार आहे आणि भिडू हा खेळ खेळण्यासाठी आपला संघाची गरज आहे. आणि मग ही अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे की सुसंगत वाक्याचा परिच्छेद यावर प्रश्न सोडवायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ पाहायचा आहे पूर्ण आणि अभ्यास करून काय करायचं आहे की त्यावरील जो आपला सराव प्रश्नसंच आहे कुठला 3.4 हा पूर्ण सोडवायचं आणि आपल्या ग्रुपला पाठवायचं आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.